धोंडूखराच्या पोलीस कोठडीत वाढ, खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। आरोपी विरोधात असलेले आरोप अतिशय गंभीर असल्याचं कोर्टाचं म्हणणं। रुपाली चाकणकरांना एसआयटीचं समन्स जारी केल्याची सूत्रांची माहिती। पहिल्या टप्प्यात धोंडूखराच्या 11 व्यक्तींची होणार चौकशी। धोंडूखराकडून माइंड रिडिंगच्या नावाखाली फसवणूक, महिलांना लक्ष करत मानसशास्त्रीय पद्धतीने संपादन करीत होता विश्वास। नवी मुंबईतही अशोक खरात सारखं नवं प्रकरण समोर। मेट्रोमनी साइटवर महिलांशी ओळख शोषण करणाऱ्या आदर्श म्हात्रेवर गुन्हा दाखल। पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमामधून पश्चिम आशियातील युद्धस्थितीवर व्यक्त केलं मत। सध्याची स्थिती आव्हानात्मक, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं केलं आवाहन। इराणनं शस्त्रसंधीसाठी ठेवली नवी अट। स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर पूर्ण नियंत्रण मान्य करा, तसंच इथून जाणाऱ्या जहाजांकडून कर वसूल करण्यास परवानगी देण्याची मागणी। आखाती युद्धात आता जमिनीवरच्या लढाईला फुटणार तोंड। हॉर्मुझची नाकेबंदी करणाऱ्या इराण विरोधात जमिनीवरचं आरपारचं युद्ध लढण्यासाठी अमेरिकेचे सैनिक तयार। ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेतच असंतोषाला फुटलं तोंड। इराण युद्ध आणि प्रत्यार्पण धोरणाविरोधात अमेरिकेच्या 50 राज्यांमध्ये आंदोलन। इराण इस्रायल युद्धात आता येमेनमधील हौती बंडखोरांची एंट्री। इस्रायलच्या अनेक भागात हौती बंडखोरांकडून क्षेपणास्त्र हल्ला। पंढरपुरात चैत्र एकादशी निमित्त भाविकांची उसळली गर्दी। 11,000 सूर्यफुलांची विठ्ठल मंदिरात सजावट। आणि काश्मीर आणि लडाखमध्ये तुफान बर्फवृष्टी। बांदीपोरा अनंतनागमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे तापमानात मोठी घट, तर झोजिला पासमध्ये पडलेल्या बर्फामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत। पावसाळापूर्व तयारीचा भाग म्हणून आजपासून मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांना सुरुवात होतीये। शहरातील नालेसफाईला वेग देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेत। नालेसफाईची सर्व कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य पालिकेने ठेवलंय। उजव्या बाजूला तुम्ही पाहताय ही मुंबईतली मिठी नदी आहे। या मिठीमधील गाळ उपसाला आजपासून सुरुवात होत आहे आणि 31 मे पर्यंत हा गाळ उपसा पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेले आहेत। साधारणतः 14 ठिकाणी कचरा अडवणारे जे अडथळे आहेत त्या ठिकाणी हा गाळ उपसा मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळणार आहे। उपसलेला गाळ 48 तासात हटवण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी रेल्वे व इतर यंत्रणांशी समन्वय साधून कामे करण्यावर भर देण्यात आला असून आणि एआयच्या माध्यमातून या संदर्भामध्ये साधारणतः लक्ष दिले जाणार आहे। त्यामुळे मुंबईतली मिठी नदी आणि मिठी नदीतला असणारा गाळ हा दरवर्षी साफ केला जातो। मात्र आता आपण पाहत असाल तर मार्चच्या अखेरीसच आपल्याला या गाळ साफ करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याचे निर्देश स्वतः मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेले आहे। त्यामुळे आजपासून जर गाळ सुरू झाला तर 31 मेची ही डेडलाईन आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतंय। 31 मे पर्यंत मिठी नदीचा गाळ हा संपूर्ण बाहेर काढला जातोय का याकडे आपलं लक्ष असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीरसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 मराठी, मुंबई। पुढची बातमी जळगावमधून आहे। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात वाढत्या तापमानामुळे केळीची रोपं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। तापमान 40 ते 42 अंशावर पोहोचल्यामुळे केळीच्या रोपांना शेतकऱ्यांनी आवरण लावत केळीची रोपं वाचवण्याचा प्रयत्न केला। वाढत्या तापमानाचा केळीच्या रोपांवर मोठा परिणाम होत असून केळीची रोपं जळून नुकसान होण्याची भीती उत्पादकांनी व्यक्त केली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये
गेले 2-3 दिवसापासून सतत तापमानमध्ये वाढ होत आहे. तापमानामुळे अनेक पिकांना या तापमानामुळे धोका झालेला आहे. तसेच जळगाव जिल्ह्याची जी केळी आहे, या केळी आता या ठिकाणी लागवड करण्यात आलेली आहे. परंतु तापमान 40 ते 42 अंशावर गेल्यावर या केळी आता जळू लागलेल्या आहे. यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी इथले आपण शेतकरीकडून जाणून घेऊ, नेमका तापमानामुळे शेतीवरती काय परिणाम होत आहे. हो, आपण या ठिकाणी केळी लावलेली आहे. किती केळी लावलेली आहे? काय? आम्ही 7,000 केळीचे रोपं लावलेले आहेत आणि 15 तारखेला आमची लागवड झाली आणि अचानक तापमानामध्ये 32-33 वरनं 42 पर्यंत तापमान या ठिकाणी गेलं आहे. त्यामुळे रोपं उन्हाच्या तीव्रतेमुळे रोपं खूप मोठ्या प्रमाणात जळत आहे आणि खूप मोठं नुकसान होत आहे. आम्ही आज आमचं क्रॉप कव्हर लावलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला सन म्हणून एक सावलीसाठी, थंडाव्यासाठी लावलं तरी त्याचाही उपयोग होत नाही आहे. खूप नुकसान होत आहे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 मराठी, जळगाव. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मन की बात आपण बघत होतो. पुढची बातमी बघूयात. वर्ध्यातील बाजार समितीच्या दरांवर युद्धाचा परिणाम झालाय. आठवड्याभरापासून गव्हाचे भाव घसरलेत. मालाला उठाव नसल्यानं गव्हासह हरभऱ्याचे भावही पडलेत. याबाबत बाजार समितीचे सचिव समीर पेंडके यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी. आखाती देशातील युद्धाचा परिणाम कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या जो माल आहे त्यावर सुद्धा झाल्याचं दिसून येतं. एकंदरीतच पाहता हरभरा, गहू असो किंवा इतर जे धान्य असो ते विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येत आहे. त्याचा भावबाजीवर जो आहे तो परिणाम झाला आहे. आपल्यासोबत बाजार समितीचे जे सचिव आहेत, साहेब काय सांगाल, कशा पद्धतीचा हा युद्धाचा जो परिणाम आहे तो भावबाजीवर झालेला आहे? एकंदरीतच त्याला युद्ध तर आहेच सोबत, पण मागच्या वर्षीचा सरकारकडे असणारा बंपर स्टॉक गव्हाचा, त्यामुळे गव्हाचे भाव फार प्रमाणात कमी झालेले आहेत. जसं मागच्या वेळेला 3,000 वगैरे 3100-3200 पर्यंत दर होते, ते यावेळेला साधारणतः 2400 पर्यंत आपल्याला आढळून येत आहे. आणि युद्धाच्या स्थितीमुळे निर्यात होऊन राहिलेली नाही आहे. त्यामुळे भारतामध्ये स्वतःकडे त्यांच्याकडे उपलब्ध असलेला स्टॉक भरपूर प्रमाणामध्ये आहे. तर या सर्वच गोष्टीचा अंदाज घेता तूर असो, चना असो, गहू असो, सोयाबीनची पण सुरुवातीला स्थिती तशीच होती. तर त्यामुळे सर्वच भावावर त्याचे आपल्याला परिणाम आढळून येत आहेत. निर्यातीच्या मुळे पण फटका बसलेला आहे. सोबतच आपल्याकडे असणारा स्टॉक आणि आता चना आणि गहू विशेषतः शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात याचा उतारा मिळालेला आहे. मागच्या वर्षी साधारणतः एक 2700 पासून तर 3100 पर्यंत, 31-3200 पर्यंत गव्हाचा भाव होता आणि यावेळेला आपण परिस्थिती बघितली तर 2150 पासून तर 2500 पर्यंत साधारणतः गव्हाचा भाव सध्याच्या दरम्यान बाजारामध्ये आहे. नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, वर्धा. पुढची बातमी बघूयात. वाशिममध्ये नागरिकांचा इलेक्ट्रॉनिक शेगड्यांकडे आता कल वाढला. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेकांनी आपल्या घरात अडगळीत पडलेल्या इलेक्ट्रॉनिक शेगड्या बाहेर काढल्यात. अनेक जण पर्याय म्हणून नवीन शेगडी खरेदी करत आहेत. याही शेगड्यांची मागणीच्या तुलनेत कमी असून ही 30 ते 40% वाढली आहे. तरी अनेक गॅस सिलेंडरला पर्याय म्हणून याच इलेक्ट्रिक शेगडीला पसंती देत आहेत. याचाच आढावा घेतलाय. खरेदीदार, नागरिक आणि विक्रेत्यांशी बातचीत केली आहे वाशिमचे प्रतिनिधी किशोर गोमशे यांनी. गॅसला काहीतरी पर्याय शोधावा यासाठी नागरिक कुठं लाकडाचा वापर आणि ज्या काही शेगड्या बंद झाल्या होत्या इलेक्ट्रिकच्या शेगड्या, त्या देखील अडगडीत पडल्या होत्या घरात. मात्र आता अनेकांनी त्या बाहेर काढल्या आणि दुरुस्तीसाठी आणल्या. तसेच काही जे नागरिक आहेत ते पर्याय म्हणून या इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर करताना दिसत किंवा खरेदी करत आहे. मी आहे वाशिमच्या या दुकानावर. इथे काही ग्राहक आलेले आहेत जे हे शेगडी खरेदी करत आहेत. तसेच काही जणांनी इथे दुरुस्तीसाठी देखील जुन्या शेगड्या आणलेल्या आहेत. काय सांगाल दादा, कशासाठी आला तुम्ही, काय घेताय? गॅस सिलेंडर मिळत नव्हतं म्हणून मग आता शेगडी घेऊन जायचा विचार आहे. अच्छा, हो, आम्ही खेड्यापाड्याचे असून पण सुद्धा इंधन आणतो, जाळतो आणि आता आखरी गॅस नाही म्हणून आता हे शेगडी घेताय. हो शेगडी नेत आहे साहेब. आणखी आहेत काही जण, आपण त्यांना सांगू. दादा, तुम्ही शेगडी आणली का दुरुस्तीसाठी, काय सांगा? शेगडी बंद पडली होती, घरी गॅस संपला म्हणून ती शेगडी दुरुस्त करण्यासाठी आणलेली आहे. आणि आता जर गॅस 2-4 दिवस नाही मिळाला तर पुढं आणखीन जेवणा खाण्याचे वांदे होणार. त्यासाठी तुम्हाला ते शेगडी दुरुस्त करून न्यायची आहे. नेत आहे. आणखी एक ग्राहक आहे. दादा, तुम्ही नवीन शेगडी घेण्यासाठी आले? नवीन शेगडी घेण्यासाठी आलेलो आहोत. सिलेंडर मिळत नाही. सिलेंडर मिळत नाही म्हणून शेगडी चालवली.
हे होते वाशिमचे नागरिक. काही जण दुरुस्तीसाठी शेगडी घेऊन आले तर काही जण नवीन खरेदी करत आहे. माझ्या समेत येथील दुकानदार म्हणू आपण किंवा चालक म्हणू या दुकानचे, आपण त्यांना विचारू. दादा मला सांगा, शेगड्यांची मागणी वाढली आणि काही लोक अडगडीत पडलेल्या शेगड्या देखील शेगड्याची मागणी खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे आणि दुरुस्तीसाठी पण जुन्या शेगड्या येत आहेत आणि त्याच्यासाठी जे मटेरियल लागत आहे त्याची सुद्धा शॉर्टेज सुरू आहे. नवीन शेगडीचा माल तर 15 ते 20 दिवस असा वेटिंग वर चालू आहे आणि आपल्यासाठी जी आम्ही उपलब्ध ठेवतो ते सुद्धा कमी 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 होत चालली आहे. मागणी खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे आणि पुरवठा फार कमी प्रमाणात होत आहे. त्याच्यामुळे खूप जास्त अडचणीचा सामना करतात. दुकानदारांना सुद्धा मालाची अवेलेबिलिटी करायसाठी खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे. ऍडव्हान्स पेमेंट देऊन सुद्धा 15 दिवस वेटिंग वर राहावं लागत आहे आणि ज्या जुन्या शेगड्या आपण दुरुस्ती करत आहोत त्याचे सुद्धा रॉ मटेरियल शॉर्टेज सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश गिरीसह किशोर गोमाशे, न्यूज 18 मराठी, वाशिम.